हे बघा आलेली आहे आपली गरीब रथ. दिल्ली रेल्वे स्टेशनवरती आलो आहे आपण म्हणजे आम्ही 4 वाजता आलो होतो. वॉशरूम वगैरे यूज केले. वेटिंग रूम आहे इथं पण पूर्ण भरलेलं आहे. आता आम्ही असं स्टेशनवरती बसलेलो आहे. आमची ट्रेन आहे 9 वाजता, त्यामुळं 9 वाजेपर्यंत असं बसावं लागेल. वेटिंग रूम पूर्ण भरलेली, त्यामुळे तिकडे काही जाऊन बसू नाही शकत. इथं तर बसले. चांगलं आहे. दिल्ली स्टेशनला मसाजर आहे, तर तसं इकडंच मसाजर आहे. आता आपण थोडं करायचं आहे, टाईमपास इथं होईल आपला. हे बघा आलेली आहे आपली गरीब रथ. ट्रेनचं नाव आहे गरीब रथ. अजून 1 तास आहे. 8 वाजलेत. 8:55ला डिपार्चर आहे, तर 1 तास इथंच लागणार आहे. ती ट्रेन थांबणार आहे म्हणजे, आणि मग 1 तासानंतर निघेल. अजून काय खाल्लेलं नाही मी आणि श्वेतानी. ते बाकीचे 2 जण खाऊन आले, कारण बॅगकडे लक्ष द्यायचं होतं. तर आता काहीतरी ऑर्डर करू किंवा इथून काहीतरी खाऊ. इथे विचारायला लागेल काय आहे खायला. खाने के लिए क्या है भैया? समोसा वड़ा पाव कुछ है क्या? समोसा वड़ा पाव कुछ है नहीं? तर माझं काय आपल्याची इच्छा नाही माझी, पण काय करणार दाबतो आता. गंदा सांगा कुठे लोळतीस ना. ऑनलाईन ऑर्डर मागवली, कारण काही खाल्लंच नव्हतं ना आम्ही, त्यामुळे ऑनलाईन मागवले. आज पहिल्यांदा मागवलेले. फ्रेंड्सला डाळ भात आणि मला परोठा, आणि शेताला पण परोठा मागवला आहे. परत सबवेनी मागवले. आता 9:30 वाजवले. डाळ खिचडी मागवली. सबवे वगैरे ऑनलाईनच मागवले, कारण ट्रेनमधलं काही एवढं खास येत नाही. 8 वाजायला 10 मिनटं राहिलेत आणि बांद्रा स्टेशनला आलो आता आम्ही. आणि इथून पण आता घरी पुण्याला जायला कॅबच केलेली आहे, कारण बसने जायला 500-600 रुपये लागत होते एकाला तिकीट. तर 2000 रुपयामध्ये माझ्या घरापर्यंत जाते कार. तर मग कॅबच केलेली आहे आम्ही. ती 8:30 वाजता आहे कॅब. तोपर्यंत इथं थांबणार आहे टाईमपास करत. आलेली आहे गाडी बॅटरीवरची. मुंबईमध्येच आहे अजून. ती गाडी चार्ज करायची त्यांना, त्यामुळं इथं चार्जिंगला गेलेत ते. आणि आम्ही नाश्ता करायला आलो पुढं. तिथं कुठंतरी नाश्ता जे भेटेल ते करून घेणार आहे, आणि मग एकदाच मुंबईला जाणार आपलं एकदाच पुण्याला जाणार डायरेक्ट. कसं वाटली ट्रिप? कसं झाला सगळा प्रवास? छान वाटली ट्रिप. थोडा त्रास झाला, जास्त दिवसाचं ट्रॅव्हलिंग होतं. पहिल्यांदा गेलं त्यामुळे जरा त्रास झाला बरं का, पण मजा आली, एन्जॉय वाटलं. त्रास म्हणजे फक्त या पोरालाच, म्हणजे त्रास पण म्हणजे जरा लहान मुलामुळे थोडंसं आहे का नाही. झालेली आहे आपली ट्रिप सक्सेसफुली स्वामींच्या कृपेने आणि बाबाजीच्या आशीर्वादाने. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा, कमेंट करा खाली काय तुम्हाला आवडलं असेल तर, किंवा काय अजून माझं राहिलं असेल सांगायचं तर. मी भेटतो तुम्हाला उद्या डेली ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. आणि आधीचे पण व्हिडिओ बनवलेले आहेत, प्लेलिस्ट क्रिएट केलेली, सगळे व्हिडिओ निघाले.